जर आम्ही द्वेष, मत्सर, संताप यांनी भरलेले असू, तर आम्हाला खरा आनंद मिळणे कठीण आहे. या गोष्टींमुळे आमचे व्यक्तिमत्व अत्यंत नाजूक बनते आणि आम्ही क्षुल्लक कारणाने आमचा स्वभाव गमावून बसतो, ज्यामुळे पुढे इतरांबरोबर शत्रुत्व निर्माण होते. काय आमच्या अंतःकरणात प्रेम किंवा प्रीती आहे? तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, इतरांबद्दल बोलणे, आपले मत व्यक्त करणे या गोष्टी तर जीवनाचा एक भाग म्हणून सदैव असतातच. आणि मनुष्य या नात्याने आम्ही इतरांबद्दल काहीतरी बोलत असतोच. बराच वेळा इतर जे काही सांगतात त्यावर आम्ही इतरांविषयीचे आमचे मत बनवित असतो. एवढेच नव्हे, तर त्या मतानुसार आमची वागणूक देखील असते. याचाच अर्थ असा की एखाद्या विषयी आमचे मत वाईट झाले तर आमची वागणूक त्याला टाळणारी, त्याच्यापासून दूर राहणारी अशी असते. त्या व्यक्तीशी बोलणे तर सोडाच, पण त्याच्यापासून आपण आपले तोंडही लपविण्याच्या प्रयत्नात असतो. प्रियांनो, आजच्या अध्ययनाचा मुख्य गाभा हाच आहे. यहुदा इस्करियोत, प्रभू येशूला धरून देणारा, हे येशूला माहीत होते. असे असूनही त्याच्यासाठी येशूची वागणूक साधारण होती, वैरभावाची नव्हती. आणि म्हणूनच धरून देण्यापूर्वी येशूने प्रीतीविषयी नवीन आज्ञा आपल्या लोकांना दिल्या, आपल्या शिष्यांना दिल्या. त्यावेळी नक्की काय झाले, येशूची वागणूक कशी होती आणि इतरही काही गोष्टी आपण आजच्या अध्ययनातून पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 13व्या अध्यायाच्या 18 वचनांपासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. याआधी आम्ही पाहिले होते की प्रभू येशूने त्यांना म्हटले की ज्या प्रकारे त्याने त्यांचे पाय धुतलेत, त्यांनी सुद्धा एकमेकांचे पाय धुवावेत. ह्याचा अर्थ काय? पॉल गलतीकरास पत्रात आम्ही ते कसे करावे ह्याविषयी आम्हाला सांगतो. वाचूया श्रोत्यांनो, गलतीकरास पत्र 6वा अध्याय आणि पहिले वचन. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. जो ख्रिस्तामध्ये आमचा बंधू आहे तो जर पापात पडला तर त्याला, जे आम्ही आत्मिक आहोत, त्यांनी पुन्हा सहभागितेत आणावे. त्याला टोमणे मारणे, त्याच्यावर टीका करणे म्हणजे त्याचे पाय धुणे नाही. त्या व्यक्तीला सुधारणे म्हणजे त्याचे पाय धुणे होय. आज आम्हाला जर आत्मिक जागृती पाहिजे, संजीवन पाहिजे, तर आम्ही एकमेकांचे पाय धुवायला हवेत. आम्ही शुद्ध व्हायला हवे. बांधवांचे पाय धुण्यापूर्वी आवश्यक आहे की प्रभूने प्रथम आमचे पाय धुवावेत. आम्ही प्रत्येक वेळी त्याच्याकडे यायला हवे. आम्ही मळीन आहोत व त्याच्याद्वारे आम्ही धुतल्या गेलो पाहिजेत. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 139 अध्याय 2 वचनात आणि 24व्या वचनामध्ये सांगतो. स्तोत्रसंहिता 139 अध्याय 2 वचन आणि 24वे वचन. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. श्रोत्यांनो, आमच्यामध्ये असा कोणीही नाही जो पाप न करता एक दिवसही घालवू शकतो. ह्या पापांची कबुली आम्ही प्रभूजवळ द्यायला हवी आणि आम्ही शुद्ध व्हायला हवे. आम्हाला देवाच्या वचनाद्वारे धुतल्या जायला हवे. आता पुढे आपण शिष्यांना चेतावणी पाहणार आहोत. शिष्य ह्या वेळी घाबरलेले होते. वधस्तंभाची छाया त्या लहानशा समूहावर पडली होती. 18वं वचन आम्हाला सांगतं, मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही. जे मी निवडले ते मला माहीत आहेत. तरी ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे. हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. येशू तो सर्वांविषयी बोलत नाही हे सांगण्यात
फार काळजी बाळगत होता. त्याने त्यांना सांगितले होते की जर तुम्ही हे कराल तर तुम्ही आनंदात राहाल. परंतु त्यांच्यामध्ये एक होता जो हे करणार नव्हता. का? आपणाला माहीत का श्रोत्यानो? कारण त्याने विश्वास ठेवला नाही. येशूने त्यांना आधीच सांगितले होते की ते सर्व शुद्ध नाहीत. येशूने म्हटले होते, तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता. गुरु शिक्षक असतो व त्याच्यावर विश्वास प्रत्येकाने त्याच्या शिष्यांनी ठेवायला हवा. प्रभूच्या आज्ञा शिष्यांनी पाळायला हव्यात. विश्वास आणि आज्ञापालन दोन्ही एकत्र असायला हवेत. वाचवणारा किंवा तारणारा विश्वास आज्ञा पालनाकडे नेतो. यहूदाजवळ हा विश्वास नव्हता. येशू ह्या ठिकाणी स्तोत्रसंहिता 41 अध्याय आणि 9 वचन सांगत आहे. स्तोत्रसंहिता 41 अध्याय आणि 9 वचन सांगते, जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे. तो हे यहूदाला उद्देशून म्हणत आहे. हा माणूस आत्मिक जीवन गमावित आहे हा प्रश्न नाही, परंतु त्याच्याजवळ आत्मिक जीवन नाही हेच ह्याद्वारे प्रगट होत आहे. तो मळीन झालेले मेंढरू नव्हता, तर ते डुक्कर होता, जे कुत्रा आहे, जो स्वतःच्या उलटीकडे पुन्हा येतो. हेच यहूदा इस्करियोतीचे चित्र ह्या ठिकाणी आम्हाला दिसते. तरीसुद्धा तो त्या वरच्या खोलीत होता व त्याने स्वतःचे पाय प्रभू येशूकडून धुवून घेतले. तो देवाच्या वचनाद्वारे धुतला गेला होता, परंतु त्याने पूर्णपणे नाकारले. श्रोत्यानो, येशू कोणी त्याचा विश्वासघात करील व त्याच्या विरुद्ध होईल हे आधीच सांगत आहे, जेणेकरून जेव्हा ते घडेल तेव्हा त्यांनी आश्चर्यचकित होऊ नये. मग ते असे म्हणू शकणार नाहीत, अरे रे, बिचारा येशू, त्याला हे माहीत नव्हते. काय आपण कधी लक्षात घेतले का की प्रभू येशूचा आतल्या लोकांद्वारे विश्वासघात करण्यात आला? आज सुद्धा तसेच होत आहे. बाहेरच्या कोणी व्यक्तीने त्याचा विश्वासघात केला नाही, तर जो आत होता, जो त्याच्या जवळ होता, त्याने त्याचा विश्वासघात केला. 20 वचन 19 आणि 20 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. हे मी तुम्हाला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, ह्यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी ज्याला पाठवितो त्याचा जो स्वीकार करीतो तो माझा स्वीकार करीतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. येशू हे सांगतो कारण यहूदाला इतर शिष्यांसोबत कामगिरीवर पाठविण्यात आले होते. त्याने प्रचार केला, बरे केले. कोणीच संदेश देणाऱ्याच्या किंवा शुभवर्तमान सांगणाऱ्याच्या विश्वासामुळे तारल्या जात नाही. देवाचे वचन ऐकण्याद्वारे आणि ख्रिस्ताला स्वीकारण्याद्वारे प्रत्येक व्यक्तीचे तारण होते. आता आपण 21 ते 25 वचने वाचूया. असे बोलल्यावर येशू आत्म्यात व्याकुळ झाला व निश्चितार्थाने म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्हापैकी एक जण मला धरून देईल. तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता. म्हणून ज्याच्याविषयी तू बोलतो तो कोण आहे हे आम्हा सांग, असे शिमोन पेत्राने त्याला खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लावून त्याला म्हणाला, प्रभूजी, तो कोण आहे? श्रोत्यानो, यहूदा त्याचा विश्वासघात करेल म्हणून येशू आत्म्यात व्याकुळ झाला. शिष्य संशयाने भरले. प्रत्येकाला वाटले की दुसरा कोणीतरी व्यक्ती आहे ज्याच्याविषयी येशू आता बोलत आहे. कोणाचा संशय यहूदावर गेला नाही. पेत्राने योहानाला खुणावून तो कोण आहे हे येशूला विचारावयास सांगितले. 26 वचन आम्हाला सांगतं, येशूने उत्तर दिले, मी ज्याला घास ताटात बुचकळून देईल तोच तो आहे. मग त्याने घास ताटात बुचकळून शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियोत ह्याला दिला. त्या काळी जो घरधनी असे तो पाहुण्याला भाकरीचा तुकडा रसात बुचकळून देईल. व असे करून यहूदा आम्हाला दिसतं की येशूला मैत्रीचे आमंत्रण देत होता. येशूने यहूदासाठी शेवटपर्यंत दार उघडे ठेवले होते. जे काही यहूदा करणार होता ते येशूला माहीत होते, परंतु तो ते करण्यास त्याला जबरदस्ती करणार नव्हता. खरे पाहता शेवटपर्यंत त्याने मैत्रीचा हात समोर ठेवला. 27 वचन सांगतं, आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले,
तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक. सैतानाने हळूहळू यहुदाचा ताबा घेतला. मला नाही वाटत की सैतान कोणाला एकदम ताब्यात घेतो. अशा अनेक लहान लहान गोष्टी असतात ज्या सैतानाला हळूहळू प्रवेश करू देतात. शेवटी तो त्या व्यक्तीचा पूर्ण ताबा घेतो. प्रभूने यहुदाला त्याला स्वीकारण्याची पूर्ण संधी दिली होती, परंतु त्याने प्रभूकडे पाठ फिरवले. नंतर सैतानाला आणि त्याने त्याचा पूर्णपणे ताबा घेतला. यहूदाने स्वतःचा निर्णय घेतला होता. जोपर्यंत श्रोत्यानो एखादी व्यक्ती स्वतःहून स्वतःला नरकात ढकलत नाही, तोपर्यंत परमेश्वर कधीच कोणाला नरकात टाकीत नाही. आता येशू त्याला तुला जे करायचे आहे ते लवकर कर असे सांगत आहे. त्याने निर्णय घेतला म्हणून तो परमेश्वराच्या निमंत्रणाबाहेर आहे असे नाही. वास्तविकपणे त्याने निर्णय घेतला म्हणून देवाशी सहकार्य करणे आता त्याला भाग पडले होते. धार्मिक पुढारी जेव्हा भीड त्या ठिकाणी सणासाठी आलेली आहे, तेव्हा त्याला अटक करून वधस्तंभी खिळू इच्छित नव्हते. सण संपूपर्यंत थांबू पाहत होते. परंतु प्रभू त्याला म्हणतो की तू लवकर जा. 28 वचन पुढे आम्हाला सांगतं, पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनात बसलेल्यातील कोणाला समजले नाही. भोजनास बसलेल्या कोणालाही हे कळले नाही की यहुदा विश्वासघाती होता. 29 वचन, कारण यहुदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थाची गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबास काहीतरी द्यावे म्हणून येशूच सांगतो आहे असे कित्येकास वाटले. लक्षात घ्या की आमचा प्रभू त्याला आधार मिळावा म्हणून विनवणी करीत नव्हता. ह्याद्वारे एक गोष्ट आम्हाला समजते की आमच्या प्रभूने त्यांना चमत्कार करून भोजन पुरवले नाही. त्यांना भोजन खरेदी करावे लागले. 30 वचन, मग घास घेतल्यावर तो लागलाच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती. जेव्हा यहुदा बाहेर गेला तेव्हा श्रोत्यांनो रात्र होती हे लक्षात घ्या. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णिती त्रिभुवनात वानीती. सदा नवीती वाटी ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी विश्वास भावे हारी. पहिली ही शांती लोपी येशूची प्रीती वदावी.
प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी, त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा, आहे गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा, आहेस गीत मनाचा. त्याच्यासाठी ती नेहमी नेहमी राहणारी काळोखी रात्र होती. तो सैतानाचा दिवस होताच. सैतानाचा दिवस नेहमी मिस्रवर पसरलेल्या काळोखाप्रमाणे असतो. हा अनंत काळच्या रात्रीत गेला. जे काही परमेश्वर करतो ते नेहमीच हळुवारपणे करतो, व जे सैतान करतो ते तो लवकर करतो. सैतानाचे दिवस सीमित आहेत म्हणून तो लवकर कार्य करण्याच्या घाईत असतो. देवाजवळ त्याचे सर्व उद्देश पूर्ण करण्याकरिता पूर्ण अनंत काळ आहे. बहुधा श्रोत्यांनो, हे समजण्यात आम्ही चूक करतो. आता त्या खोलीत बदल झालेला आहे. यहुदा गेला आहे व आमचा प्रभू उरलेल्या पुरुषांशी बोलणे सुरू करतो. ते भयभीत झालेले आहेत. वधस्तंभाची छाया वरच्या खोलीत ह्या लोकांवर पडलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्यांना खालच्या पातळीवरून वरच्या पातळीवर, भौतिकतेपासून अनंत काळाकडे, जगिकतेपासून आत्मिक गोष्टींकडे नेत आहे. जरी शिमोन पेत्र मधात अडथळा निर्माण करतो, तरी मला वाटतं येशूचे भाषण ह्या ठिकाणी सुरू होते आणि 14व्या अध्यायात चालू राहते. आता आपण 32वं वचन वाचूया. देव आपल्या ठायी त्याचे गौरव करील, तो त्याचे लवकर गौरव करील. आता प्रभू आत्मिक बाबींकडे वळत आहे. मनुष्याचा पुत्र गौरविला जाणार आहे व ते त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे पूर्ण होणार आहे. मानवी दृष्टिकोनातून वधस्तंभ लज्जा व अपमान आणि येशू ख्रिस्ताची हार असं वाटतो, परंतु परमेश्वर त्याच्यामध्ये गौरविला गेला, कारण जगाचे तारण वधस्तंभाद्वारेच शक्य झाले. 33वं वचन. मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल, आणि जसे मी यहुद्यांना सांगितले की जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येणार नाही, तसे तुम्हासही आता सांगतो. आम्ही त्याच्या यातनांची कल्पना करू शकत नाही. त्याने एकट्याने त्या वेदना आमच्यासाठी सहन केल्यात. 34 आणि 35 वचने. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. श्रोतांनो, आता तो त्यांना नवीन आज्ञा देतो. हे जग थोड्याशा प्रेमासाठी हापापलेले आहे. प्रभू येशूने म्हटले की त्याचे शिष्य त्यांच्यामध्ये असलेल्या प्रीतीमुळे ओळखल्या जातील. आज लोक एकमेकांविरुद्ध भांडत आहेत. राजकारण इतक्या अधोगतीला पोहोचले आहे की आम्हाला कुठेच आत्मिकता आढळत नाही. गलतीकारास-पत्र 5 अध्याय 15 वचन सांगते. गलतीकारास-पत्र 5 अध्याय 15 वचन. परंतु तुम्ही जर एकमेकास चावता व खाऊन टाकीता, तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. ह्यामुळेच न तारलेले लोक आमच्या मंडळांपासून आज दूर जात आहेत. ह्याचमुळे ते शुभवर्तमान ऐकू इच्छित नाहीत. शुभवर्तमान ऐकण्याआधी ते व्यर्थ गोष्टी ऐकतात. काय आपणाला माहीत आहे का की ख्रिस्ती लोकांसाठी सगळ्यात महत्वाची आज्ञा साक्ष देणे नाही, सेवा करणे नाही, परंतु दुसऱ्या विश्वासणाऱ्यांवर प्रेम करणे आहे. टेर्टुलियन लिहितो की रोमी सरकार प्राचीन मंडळांमुळे फार बेचैन झाले होते. ख्रिस्ती लोक संख्येने वाढत चालले होते. ते सम्राटाच्या मूर्तीसमोर थोडा सुद्धा धूप जाळीत नसत. म्हणून रोमी सरकारला वाटले की हे लोक प्रामाणिक नाहीत. ख्रिस्ती लोक जेथे एकत्रित होत होते तेथे हेरांना पाठविण्यात आले
आणि त्या हेरांनी त्यांच्याविषयी अशा प्रकारची बातमी आणली. त्यांनी सांगितले की हे ख्रिस्ती लोक फार विचित्र लोक आहेत. एका रिकाम्या खोलीत ते उपासनेसाठी एकत्र होतात. त्यांच्यासमोर कुठलीच मूर्ती नसते. ते येशू नावाच्या व्यक्तीविषयी बोलतात, जो त्या ठिकाणी उपस्थित नसतो, परंतु तो कधी येईल ही त्यांची अपेक्षा असते. ते खरोखर त्याच्यावर व एकमेकांवर प्रेम करतात. जर श्रोत्यांनो, आज आमच्या मंडळीत अशा हेरांना पाठविण्यात आले तर त्यांना काय आढळेल? काय ते वापस जाऊन अशा प्रकारची बातमी देऊ शकतील का की हे ख्रिस्ती लोक एकमेकांवर खूप प्रेम करतात? 36 ते 38 वचने पुढे आम्हाला सांगतात. 13वा अध्याय 36 ते 38 वचने. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कुठे जाता? येशूने उत्तर दिले, मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्या मागे येता येणार नाही, पण तू नंतर येशील. पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी, मला आपल्या मागे आताच का येता येणार नाही? आपल्यासाठी मी माझा प्राण देईन. येशूने त्याला म्हटले, काय, माझ्यासाठी तू आपला प्राण देशील? मी तुला खचित खचित सांगतो, तू 3 वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही. ह्या ठिकाणी अशी व्यक्ती आहे जी आमच्या सर्वांच्या जवळ आहे. मला वाटतं की जर आपण देवाची संतान आहात तर आपण येशूला जसे यहूदाने विकले तसे कधीच विकले नसते. सैतानाचा आपणावर ताबा होऊ शकत नाही, कारण देवाचा आत्मा आपणामध्ये वास करतो. परंतु शिमोन पेत्राप्रमाणे आम्ही करू शकतो. त्याची समस्या सैतान त्याच्या हृदयात होता ही नव्हती, परंतु त्याला स्वतःच्या देहावर भरोसा होता. मला वाटतं श्रोत्यानो की हीच आम्हा सर्वांची आज समस्या आहे. पेत्राने प्रभू येशू ख्रिस्तावर खरोखर प्रेम केले. त्याच्या वतीने लढण्याकरिता तो तयार असे, तरी सुद्धा येशूला त्याचा उपाय करावा लागला. मला नाही वाटत की पेंटिकॉस्टच्या दिवसापर्यंत त्याच्यामध्ये मानसिक व आत्मिक समजदारी आली होती. त्याने फक्त हे ऐकले होते की येशू जाणार आहे व त्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे सुरू केले. त्याने पहिला प्रश्न विचारला होता, आपण कुठे जाता? दुसरा प्रश्न होता, प्रभूची, मला आपल्या मागे आत्ताच का येता येणार नाही? येशूने जेव्हा म्हटले, मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्या मागे येता येणार नाही, पण तू नंतर येशील, त्याने ह्यातील फक्त आता हा शब्द ऐकला. त्याची वाट पाहण्याची तयारी नव्हती. पेत्राचे येशूप्रती प्रेम व सत्यनिष्ठता फार प्रामाणिक होती. तो जेथे जाईल तेथे जाण्याची त्याची इच्छा होती. त्याच्यासाठी लढण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला व चाकराचा कान तलवारीने उडवला. तो मासे धरणारा होता, तलवार चालवणारा नाही. त्यामुळे त्याचा वार कानावर गेला, अन्यथा त्याने त्या चाकराचे डोके उडवले असते. ह्या ठिकाणी आमच्यासाठी फार उत्तम पाठ आहे. पेत्राला स्वतःवर अतिशय भरोसा होता. ह्यावरून आम्हाला शिकायला मिळते की आमचा देहावर भरोसा असायला नको. पॉल करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय 10 वचनामध्ये म्हणतो, करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय 10 वचन, जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. काय श्रोतांनो, आपण स्वतःचे अशक्तपण ओळखले आहे किंवा आपण स्वतःला फार सशक्त समजता? कोणी एका व्यक्तीने डी.एल. मुडींना विचारले की काय येशूसाठी मरण्याकरिता आपणाजवळ पर्याप्त कृपा आहे? डी.एल. मुडींनी उत्तर दिले, नाही. त्याने मला तसे करण्यास सांगितलेले नाही, परंतु जर तो मला तसे सांगेल तर मला माहीत आहे की त्यासाठी तो मला कृपा सुद्धा पुरवेल. श्रोत्यानो, हेच आमचे उत्तर असायला हवे. आमचा देह अशक्त जरूर आहे, परंतु परमेश्वर आमची प्रत्येक गरज भागविण्याकरिता तयार आहे आणि तो त्याकरिता समर्थ आहे. पुष्कळदा आम्ही स्वतःच्या बळावर विसंबून राहतो, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विसंबून राहतो आणि आम्ही विसरून जातो की आमचा जो निर्माणकर्ता परमेश्वर आहे तो सर्वशक्तिमान, सर्व सामर्थ्य आहे. जेव्हा आम्ही श्रोत्यांनो स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, स्वतःच्या बळावर विसंबून राहतो, तेव्हा आमची फसगत होते, तेव्हा आम्हाला अपयश प्राप्त होते. परंतु जेव्हा आम्ही परमेश्वरावर विसंबून राहतो, तेव्हा तो आम्हाला विजय देतो, तो आम्हाला यश देतो, तो आम्हाला सांभाळून घेतो आणि तोच पावलोपावली आमचे मार्गदर्शन करतो. आज मला माहीत नाही की आपण कोणत्या गोष्टींवर विसंबून आहात. होऊ शकतं की स्वतःच्या संपत्तीवर तुमचा भरोसा आहे, स्वतःच्या बळावर तुमचा भरोसा आहे आणि तुम्हाला असं वाटतं की ह्या जगामध्ये मी स्वतःच सर्व काही करू शकेन. परंतु लक्षात घ्या की हे शक्य नाही. आपणाला परमेश्वराच्या सामर्थ्याची गरज आहे. आज
जिवंत परमेश्वराजवळ आपण फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच येऊ शकता. प्रभू येशू ख्रिस्त आज सुद्धा आपणाला आमंत्रित करीत आहे की आपण आपले सर्व उपाय थांबवावेत, सर्व गोष्टी बाजूला साराव्यात आणि आपले संपूर्ण जीवन ख्रिस्ताला समर्पित करावे. आज तो आपली वाट पाहत आहे. काय आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे? जर नाही, तर आपणाजवळ संधी आहे. आपल्या सर्व पापांची कबुली द्या आणि प्रभूला म्हणा, प्रभू, आज तू माझ्या जीवनाचा स्वामी हो. प्रभू हो, मी आपले स्वतःचे जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहे. श्रोत्यानो, जेव्हा आपण खऱ्या अर्थाने अशी प्रार्थना कराल, तेव्हा परमेश्वर आपली प्रार्थना ऐकून आपली अवश्य मदत करेल. तो आपली वाट पाहत आहे. म्हणून वेळ न गमावता ह्या क्षणी आपले संपूर्ण समर्पण त्याच्या पवित्र हातात करा. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले आहे की यहुदा आपल्या कृतीने वाईट ठरला. त्याने स्वार्थापोटी येशूला धरून दिले. शिमोन पेत्र, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास भरभरून आहे असे वाटले, पण त्यानेही येशूला नाकारले. या दोन्ही उदाहरणांमध्ये येशूला अगोदरच त्यांच्या कृतींविषयी सर्व काही ठाऊक होते, परंतु येशू ख्रिस्ताच्या वागणुकीमध्ये जराही शत्रुत्वाचा लवलेश दिसला नाही. उलट त्याने प्रीतीच व्यक्त केली. होय प्रियांनो, पवित्र शास्त्र सांगते की देव प्रीती आहे. येशूने ही म्हटले, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. काय आमची वागणूक, वृत्ती शत्रुत्वाची आहे की आम्ही वैऱ्यांवरही प्रीती करणारे आहोत? सैतानाला आपला ताबा घेऊ देऊ नका. आपला स्वार्थ पाहू नका. देवाच्या इच्छा आमच्या स्वतःच्या जीवनात परिपूर्ण होऊ द्या. आपण प्रार्थना करू. आम्हावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की तू आमच्यावरती प्रीती केलीस. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्यानं तुझ्या सानिध्यामध्ये आजही आम्ही येऊ शकत आहोत. तुझी इच्छा देखील तीच आहे की जशी तू आम्हावरती प्रीती केलेली आहे तशीच आम्ही इतरांवरती देखील करावी. होय प्रभूजी, आजच्या अध्ययनातून या गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेस, परंतु मानव या नात्यानं आम्ही प्रीतीपासून दूर असतो. प्रभूजी, आम्ही प्रीती करत नाही. काय वेळेस आमची प्रीती ही स्वार्थी असते आणि म्हणूनच आज आम्ही प्रामाणिकपणे तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत आणि तुला विनंती करतो, प्रभूजी, तुझी कृपा आम्हासाठी दे आणि जे काही आम्ही शिकलेलो आहोत प्रभूजी, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी आमच्या आचरणामध्ये दिसून याव्यात. आम्ही एकमेकांवरती प्रीती करावी आणि होय बापा, आमची प्रत्येक कृती तुला आवडणारी व्हावी यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे करतो म्हणून तो ऐक. आमेन. तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर वाढत राहो. देव आपणास आशीर्वादित करो.